वरती या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. श्री रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी आयोजित श्री रामेश्वर करंडक केमसेवाडी 2026 तिसऱ्या पर्वामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. माथेवरील क्रिकेट मैदान या क्रीडांगणावरती रंगलेला क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याचा आज आपण दिवस क्रमांक 3 पाहतोय. दुपारच्या केमसेवाडी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल अजिंक्य बुचले राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. पहिलाच बॉल खेळलाय खरा मात्र सरळ अनिकेत बुचले आहेत. पहिलाच बॉल खेळलाय सरळ क्षेत्ररक्षणामध्ये डॉट बॉलने सुरुवात. यावेळेस बिग हिट करायचा आहे, बिग हिट करायचा आहे. डोक्याला हात लावलाय फलंदाज प्रवीण साठेनं. त्याला देखील माहिती आहे या चेंडूवरती जास्तीच्या धाबा येऊ शकल्या असत्या. तिथे बिग हिट खेळायची खरं तर संधी होती. त्या प्रकारचा हा चेंडू होता मात्र बॅटवरती चेंडू येऊ शकलेला नाही. डॉट बॉल. यावेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू अक्षरशः आता जर आपण पाहिलं तर फलंदाजाच्या डोक्यात मुंग्या आणणारी गोलंदाजी इकडे अनिकेत बुचलेच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या 3 चेंडूवरती बॅट आणि बॉलचा तिकडे संपर्क देखील त्याने होऊ दिलेला नाहीये. यावेळेचा बॉल उडवलाय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली जाईल टिपला जाईल. मोठ्या विकेटचं पतन, मोठा मासा गळाला. बडी मछली जाल में प्रवीण साठे बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा संघर्ष सुरू होता प्रवीण साठे यांचा मात्र तो संघर्ष संपलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये थोडेसे आउट ऑफ फॉर्म आहेत. त्यांच्यासाठी एवढं सांगेल अपयशाचे डोंगर समोर उभे तुझ्या गाड्या आणि वाईट चालली थोडीशी वेळ आहे. इतिहास जसा खंबीर तू तसाच राहा. परिस्थिती बदलण्याचे तुझ्यामध्ये देखील बळ आहे. ती परिस्थिती बदलता येईल, प्रयत्न करावे लागणार आहे. नवीन फलंदाज निलेश आले. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट वरती चेंडू येऊ शकलेला नाहीये. या स्पर्धेत मिडल ओव्हर निर्धाव षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? पहिलाच चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू जर आपण पाहिले तर एकही धाव तिकडे अनिकेतनं खर्च केलेली नाहीये. यावेळेचा बॉल तिकडे ड्राईव्ह करायचा आहे. धाव घेण्यासाठी नकार आहे आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिलं मिडल षटक, पहिली मिडल ओव्हर, पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमधलं अनिकेत बुचलेने मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय.